भारत फोर्ज मध्य प्रदेशात 300 ते 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करून प्रकल्प उभारणार आहे, अशी माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली। मध्य प्रदेशात येत्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या इन्व्हेस्ट मध्य प्रदेश या जागतिक गुंतवणूक परिषदेच्या निमित्ताने चौहान आणि तेथील उद्योग राज्यमंत्री कैलास विजय वर्गीय यांच्या नेतृत्वाखालील 10 जणांचे एक शिष्टमंडळ पुणे भेटीवर आले असून त्यांनी उद्योजक, शैक्षणिक संस्था आणि विविध व्यावसायिक संस्थांच्या भेटी घेतल्या। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। चौहान म्हणाले, भारत फोर्ज मध्य प्रदेशात 300 ते 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करून ऑटो कॉम्पोनंट प्रकल्प उभारणार आहे। तसेच सिम्बायोसिस आणि डी.वाय. पाटील या शिक्षण संस्थाही मध्य प्रदेशात येण्यास उत्सुक आहेत। भारत फोर्ज कंपनीचे कार्यकारी संचालक अमित कल्याणी यांची भेट झाली असून पीथमपूर येथे 59 एकर जागेवर ऑटो कॉम्पोनंट्सचा प्रकल्प ते उभारणार आहेत। जागतिक गुंतवणूक परिषद सुरू होईपर्यंत त्याचे काम सुरू झालेले असेल। सिम्बायोसिस आणि डी.वाय. पाटील या संस्था तेथे येण्यास उत्सुक आहेत। सिम्बायोसिसच्या डॉक्टर स्वाती मुजुमदार आणि डी.वाय. पाटील संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य पाटील यांच्याशी या संदर्भात चर्चाही झाली आहे। याखेरीज किर्लोस्कर ब्रदर्सचे संजय किर्लोस्कर, जॉन डिअरचे रणजित नायर, सुजलॉनच्या तुलसी तांती, केव्हीके समूहाचे विनय कोठारी यांचीही भेट झाली आहे। राज्याच्या वेगवेगळ्या भागात 20,000 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून त्यामुळे उद्योजकांना विनाविलंब तेथे जागा उपलब्ध करून देणे शक्य आहे, असे नमूद करून ते म्हणाले, राज्यात येणाऱ्या उद्योगांना पुरेसे कुशल कामगार उपलब्ध व्हावेत यासाठी 125हून अधिक कौशल्य विकास केंद्रे सरकारने सुरू केली असून तंत्र शिक्षण संस्थांच्या माध्यमातूनही असे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। इंदोर, भोपाळ प्रमाणेच ग्वाल्हेर आणि जबलपूर विमानतळांची कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले। फाटक ट्रस्टच्या मदतीने बांधण्यात आलेल्या प्रयोगशाळेचे उद्घाटन मुक्तांगण विज्ञान शोधिकेचे संचालक डॉक्टर रमेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले। शास्त्रज्ञ आणि संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर यशवंत वाघमारे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित वंजारवाडकर, फाटक ट्रस्टचे अध्यक्ष निळकंठ रानडे, गिरीधर लिमये, शाळा समितीचे अध्यक्ष प्रमोद गोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला गायकवाड, उपमुख्याध्यापिका विनीता पाटील यावेळी उपस्थित होते। ग्रहण म्हणजे काय, ते कसे होते, कोणाची सावली कोणावर पडते, अर्धा मिलीमीटर म्हणजे नक्की किती, सौर चुलीवर अन्न कसे शिजते, सूर्यमाला कशी आहे, पाणी शुद्ध कसे करतात आदी प्रश्नांची उत्तरे सोडण्याची प्रत्यक्ष संधी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी भावे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आता मिळणार आहे। 1ली ते 4थीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पना प्रात्यक्षिकांच्या आधारे आत्मसात करता याव्यात या उद्देशाने ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे। डॉक्टर जोशी म्हणाले, प्रयोगातून विज्ञान आणि विज्ञानातून शिक्षण याला जगात महत्त्व प्राप्त झाले आहे। यामुळे मुलांच्या करिअरसाठी याचाही विचार केला पाहिजे। विविध संशोधकांना या प्रयोगशाळेत बोलावून त्यांच्याकडून अनेक नवीन प्रयोग करून घ्यावेत। नवनवीन प्रयोगांनी प्रयोगशाळा समृद्ध करता येईल, असेही त्यांनी सांगितले। मला असं सुचवायचं आहे या ठिकाणी की वैज्ञानिक प्रयोगशाळा ही एक सातत्यानं अपग्रेड होणारी, वाढणारी अशी एक गोष्ट आहे। आज आपण वैज्ञानिक प्रयोगशाळा केली आणि मग उद्यापासून फक्त ती वापरायची असं नाहीये, तर त्या प्रयोगशाळेमध्ये नवीन नवीन प्रयोगांची भर घालायची आहे आणि त्यासाठी हे नवीन नवीन प्रयोग आपण कुठून आणणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला पुस्तकांची, विज्ञान पुस्तकांची, इंटरनेटवरील काही गोष्टी आहेत, काही संकेतस्थळ आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला जाऊन या वैज्ञानिकाच्या छोट्या छोट्या अतिशय कमी किमतीच्या पण रोजच्या वापरातल्या गोष्टी वापरून तुम्हाला करता येण्यासाठी काही प्रयोग आहेत की ते प्रयोग तुम्हाला नक्की करता येतील। एज्युकेशन सोसायटीचं पण एक कौतुक वाटतं की या सगळ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या संस्था मी फर्ग्युसनमध्ये असल्यापासून पाहतो आहे, ही एक प्रचंड ज्ञानगंगा आहे। पण आज विशेष आनंद झाला तो या ज्ञानगंगेच्या गंगोत्रीला आल्यानंतर मला जो आनंद झाला की जिथून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा लहानात लहान विद्यार्थी घडतो, त्याचा कस लागतो आणि त्याची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता घडवणारे शिक्षक या ठिकाणी आहेत।
रसिकांच्या जल्लोषपूर्ण वातावरणात कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा काव्य दरबार पार पडला. वयाची 80 ओलांडली तरी पुन्हा तोच उत्साह, तोच स्वर आणि तीच शैली. सर्वसामान्यांच्या मनातील भावनांना स्पर्शून जाणारे सहज सुंदर शब्द, रसिकांच्या प्रेमासाठी जवळपास तासभर चाललेले कवितांचे सादरीकरण. अशा वातावरणात कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा काव्य दरबार भरला. रसिकांनीही टाळ्यांच्या कडकडाट करत पाडगावकरांना यावेळी अक्षरशः सलाम केला. निमित्त होते कोथरूडमधील साहित्य दरबार या ग्रंथदालनाच्या उद्घाटनाचे. यावेळी झालेल्या श्रावणात गणनिळा बरसला या काव्य मैफिलीत पाडगावकरांनी सलाम सबको, मी तिला विचारलं, तिने लाजून होय म्हणली. प्रेम म्हणजे प्रेम असतं. येतं म्हणलं की येऊ लागतं म्हातारपण. सांगा कसं जगायचं कणत कणत की, अशा विविध कविता सादर केल्या. पाडगावकर म्हणाले, पुण्याने खूप काही मला दिले. पहिला काव्य वाचनाच्या वेळी उद्याचा थोर कवी अशा शब्दात मला तुम्हीच दाद दिली होती. अप्पा परचुरे, मंगेश तेंडुलकर, श्याम देशपांडे, साहित्य दरबारचे विनायक धारणे यावेळी उपस्थित होते. अर्थक्रांती प्रस्तावासाठी महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशनच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. अर्थक्रांतीचे 5 प्रस्ताव सरकारने स्वीकारावेत यासाठी हे आंदोलन एक्सेल सर्व्हिस सेंटर पेट्रोल पंप कर्वे रोड येथे प्रभाकर कोंडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सध्या अस्तित्वात असलेली कर प्रणाली पूर्णतः रद्द करणे, सरकारी महसुलासाठी फक्त बँक व्यवहार कर हा सिंगल पॉइंट डिडक्शन टॅक्स लागू करणे, बँकेद्वारे होणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर एका निश्चित प्रमाणात वजावट करणे, सध्या चलनात असलेल्या 50 रुपयांपेक्षा जास्त दर्शनी मूल्य असलेल्या चलनाचे उच्चाटन करणे, रोखीच्या कुठल्याही व्यवहारावर बँक व्यवहार कर लागू असणार नाही, शासनाच्या काही विशिष्ट आर्थिक मर्यादेपर्यंतच रोखीच्या व्यवहारांना कायदेशीर मान्यता द्यावी. या 5 प्रस्तावांच्या अंमलबजावणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या प्रस्तावांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होणार असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. अर्थक्रांतीच्या प्रस्तावाचे बिल संसदेत मांडण्याकरता खासदार सुरेश कलमाडी यांनाही निवेदन देण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त घोषणाबाजीही केली. या सरकारचा खर्च तरी काय, महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशनचा, महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशनचा. बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागितल्या प्रकरणी कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या मामे भावासह 5 जणांना पोलिसांनी अटक केली. पुण्यातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाला 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या मामेभावासह 5 जणांना पोलिसांनी अटक केली. शरद मोहोळचा मामेभाऊ राजेश अशोक गुजर, अनिल उर्फ अण्णा भारत साळुंके, प्रकाश गोपाळ शिंदे, अमर राघू टेमघरे, मदन गोविंद सुर्वे अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. कोथरूडमधील बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाईलवर 8 दिवसांपूर्वी एक फोन आला. शरद भाऊंनी तुम्हाला फोन करायला सांगितला. त्यांनी 25 लाख रुपये द्यायला सांगितले आहेत. पैसे द्यायला उशीर केल्यास प्रत्येक दिवसाला 2 लाख याप्रमाणे पैसे वाढतील. पैसे मिळाले नाहीत तर तुम्हाला गोळ्या घालून संपवू अशी धमकी त्याला देण्यात आली. बांधकाम व्यावसायिकाने याविरुद्ध पोलिसांकडे लगेच तक्रार दाखल केली. खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. बनावट सिम कार्ड वापरून फोन करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अधिक माहिती घेतली असता शरद मोहोळ याच्या मामे भावाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हा प्रकार केला असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सावंत, संतोष सुबाळकर, कर्मचारी मारुती भुजबळ, गणेश माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. पुण्यामधील एका नामवंत बिल्डरला
शरद मोहोळच्या नावाने 25 लाख रुपये मागितलेत अशी तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली होती. 2 तारखेपासून त्यांना वारंवार फोनवरून धमकी येत होती आणि तो एक पैसे नाही दिले तर गोळ्या घालून मारीन, ठार मारलं जाईल अशा तऱ्हेची धमकी दिलेली होती. म्हणून त्या तक्रारीची गोपनीयरित्या आम्ही चौकशी करत होतो. कोथरूड पोलीस स्टेशनला या संदर्भात गुन्हा दाखल झालेला होता. चौकशीच्या दरम्यान आम्ही जेव्हा पाहिलं की शरद मोहोळ याच्या नावाने ही खंडी मागितली जाते, म्हणून त्या परिसरात आम्ही बातमीदारांच्याकडून आणि इतर गुन्ह्याचा अभ्यास करून या 5 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडे गुन्ह्यात वापरलेले मोबाईल्स आणि ते वापरलेले सिम कार्डसुद्धा ताब्यात घेतलेलं आहे. सदरच्या आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेलं आहे. सदरचे आरोपी हे 25 लाख रुपये मागत होते आणि दर दिवशी जर फोन किंवा पैसे देण्यास डिले झाला तर 2 लाख रुपये एक्स्ट्रा असे दर दिवशी वाढवून अशी धमकी देत होती. त्यामुळे ते बिल्डर भयभीत झालेले होते. तर या आरोपींना अटक केलेली आहे आणि अशा तऱ्हेचे कोण धमकी देत असेल तर पुणे पोलीस ते बिमोड करायला सक्षम आहे. तर असे कोणी तक्रारी असतील तर आम्हाला आवश्यक त्यांनी यावून सांगावं असं आम्ही आवाहन करतो. पंढरपूरहून आलेल्या संत तुकाराम महाराजांच्या परतीच्या पालखीचे नवी पेठ येथील विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. संत तुकाराम महाराजांच्या परतीच्या पालखीचे नवी पेठ विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन देवस्थानचे सेक्रेटरी सुभाष तोंडे, ज्येष्ठ व्यापारी सुरेश जैन, निवृत्त पोलीस अधिकारी होनराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत पवार, उपाध्यक्ष चंद्रकांत साष्टे, सेक्रेटरी संजय गाडे, विलास गुंजाळ, अशोक काळभोर आदी उपस्थित होते. लहान थोरांसह असंख्य भाविकांनी भक्तिमय वातावरणात या पालखीचे दर्शन घेतले. या पालखीचे उद्या पहाटे 5 वाजता आकुर्डे येथे प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यात 300 दिंड्या सहभागी झाल्या होत्या. संभाजी महाराज देहूकर यांच्या कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते. देवस्थानच्या वतीने वारकऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी पर्यावरण मित्र पुरस्कार कर्नल शशिकांत दळवी, जुगल राठी, बाबासाहेब पाटील यांना देण्यात आले. खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप बालवडकर, नितीन जाधव, सरचिटणीस विवेक लोंढे, महापौर वैशाली बनकर, नगरसेवक चंचला कोदरे, नगरसेवक सुवर्णा पायगुडे, महिला आणि बाल कल्याण समिती अध्यक्ष नीलम सरोदे, शिक्षण मंडळ सदस्य रवी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.